महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ यांच्या वतीने श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये सप्तपदी लॉन्स येथे महाअधिवेशन पार पडले। यावेळी दीप प्रज्वलन आणि उद्घाटन सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी श्रीमती रेखाताई कदम, सुधीर खेरणार, संजय जगताप, मुरलीधर शिंदे, खंडेराव कडलग, एकनाथराव बोरसे, शांताराम कदम, मनोज साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष संजय भागवत, सुषमाताई अमृतकर, संतोष भालेकर, माधवराव खलाणेकर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र शेठ खैरनार यांनी भूषवलंय। या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले असून परीट समाजाच्या उत्कर्षासाठी महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रथम संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं असा ठराव एकमुखी संमत करण्यात आला। त्याचबरोबर संत गाडगेबाबा जयंती 23 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर लक्ष देऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावे। याच बरोबरीने परीट समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये पूर्वीप्रमाणे समाविष्ट करण्यात यावे आणि महत्त्वाचे म्हणजे लॉन्ड्री उद्योजकांना शेतकऱ्यांच्या सवलती पद्धतीमध्ये वीज उत्पन्न करून द्यावी, अशा पद्धतीचे महत्त्वाचे ठराव परीट महाअधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेत। एक दिवसीय या महाअधिवेशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून परीट बांधवांनी तसेच परीट सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली है। आज शिरडी की पावन धरती पर पूरे महाराष्ट्र परीट का 12वां अधिवेशन हुआ है। पूरे महाराष्ट्र के अंदर करोड़ों की संख्या में परीट समाज रहता है, लेकिन करोड़ों की संख्या में होने के बावजूद भी वोट हमारी जाती है सरकार बनाने में, लेकिन हमारे अधिकार से, हमारे हक से हम लोग वंचित हैं। उसी संदर्भ में रूपरेखा बनाने के लिए, रणनीति बनाने के लिए आज का कार्यक्रम आयोजित किया गया है। महाराष्ट्र प्रदेश के अंदर परीट समाज की बहुत पुराने से वर्षों से लंबित मांग है आरक्षण की मांग, कि हमारे जो आरक्षण है, इस समाज को आरक्षण नहीं दिया गया है, जो भांडे समिति के तहत ऑलरेडी मिला हुआ है, लेकिन सरकार उसको लागू नहीं कर रही है, जिसके लिए केंद्र में भी और प्रदेश में भी कई बार चर्चा हो चुकी है इस पर। तो हम लोग एक रणनीति बना रहे हैं और अभी जो प्रदेश के अंदर भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस से भी हमारा निवेदन है कि प्रदेश में भी भारतीय जनता पार्टी की सरकार हमने बनवा दी है और केंद्र में ऑलरेडी सरकार है, तो अभी परीट समाज को उसका अधिकार, आरक्षण जो हमारा वंचित है वो दिया जाए, अनुसूचित जाति का आरक्षण हमें शामिल किया जाए और गाडगे बाबा जी का जयंती पूरे देश के अंदर एक दिन का राज्य अवकाश घोषित किया जाए। ये हमारी मुख्य मांग है। इस मांग को लेकर कई बार हम चर्चा कर चुके हैं। तो ये हमने पहले भी भारतीय जनता पार्टी को ये कहा था, जब पिछले बार भारतीय जनता पार्टी की हार हुई थी, कि अगर परीट समाज की अनदेखी की गई तो ये समाज जिस प्रकार धोबी पछाड़ मार के कपड़े धोता है, वो धोबी पछाड़ दे के आपको ही पछाड़ने का काम करेगा, वो करके दिखाया था। लेकिन अभी हम नेताओं से मिले थे तो अब की बार भारतीय जनता पार्टी का सहयोग किया, हमने तन मन धन से साथ दिया। वो इसीलिए दिया कि समाज की जो मांग है अनुसूचित जाति के आरक्षण में, इसको जल्दी जल्दी पूरा किया जाए। अगर अब भी इसको पूरा नहीं किया जाता, डबल इंजन की सरकार है, केंद्र में मोदी जी भारतीय जनता पार्टी की सरकार, प्रदेश में भारतीय जनता पार्टी की देवेंद्र साहब की सरकार, और अभी भी डबल इंजन की सरकार होने के बावजूद अगर परीट समाज को उसके अधिकार हक से वंचित किया गया तो फिर सरकार का कोई फायदा नहीं रहेगा। फिर हमें कहीं रोड पर उतरना पड़ेगा, कहीं आंदोलन करना पड़ेगा, फिर हम बागी हो जाएंगे। तो हमें बागी ना होने दिया जाए और इस परीट समाज को उसका हक दिया जाए। वन कास्ट वन नेशन, वन कास्ट, पूरे देश के अंदर धोबी एक जाति है, परीट बोलो, रजक बोलो, वो उपनाम है। पूरे देश के अंदर वन कास्ट धोबी एक जाति है और पूरे देश एक राष्ट्र है। जब हमारे मोदी जी प्रधानमंत्री समानता की बात करते हैं, वो समानता की बात में हमारा समाज भी तो आता है। तो इस समानता की बात के लिए हमने माननीय प्रधानमंत्री जी से भी अनुग्रह किया है और प्रदेश से भी अनुग्रह किया है। आंदोलन की बात जब आएगी, अगर अब हमारा काम नहीं करेंगे, अगर अब हमारा काम नहीं करेंगे तो फिर हो सकता है कि हमें कहीं रोड पे उतरना पड़े, लेकिन हमें पूरा विश्वास है, पूरी उम्मीद है कि हमारी बात सुनी जाएगी और अनुसूचित जाति के आरक्षण में शामिल करके और गाडगे जयंती का अवकाश पूरे देश के अंदर राजकीय किया जाना चाहिए। और स्वच्छता अभियान जो गांधी जी के नाम पे चला हुआ है, हम सम्मान करते हैं गांधी जी की सीखों का, हम सम्मान करते हैं गांधी जी की सीखों का, पर इस देश पे बहुत कर्जा है। शहीद हुए वीर भगत सिंह, चंद्रशेखर आजाद जैसे शहीदों की सीखों का, तो गांधी जी के नाम बहुत सारी चीजें हैं। स्वच्छता के असली अभियान के जनक गाडगे बाबा थे, तो गाडगे बाबा को स्वच्छता अभियान का जनक घोषित किया जाना चाहिए। आज बहुत हर्ष है, बहुत उमंग है। आनंद कडलग जी जो यहाँ पर नए अध्यक्ष की शपथ लेने वाले हैं आज महाराष्ट्र प्रदेश की, तो उनके नाम में आनंद कडलग, तो शिरडी साई बाबा की पावन धरती पर
ये जो प्रोग्राम हो रहा है ये बहुत आनंदित कर रहा है, पूरा परिट समाज आनंदित है, हमारा हृदय आनंदित है। और इस आनंदित हृदय से हम लोग आगे की रणनीति बनाएंगे और आनंद के साथ अपनी मांगे, अपनी लड़ाई जारी रखेंगे और बहुत आनंद के साथ इस परिट समाज का झंडा बुलंद करेंगे। अपने पूरे समाज से मैं निवेदन करता हूं, पूरे महाराष्ट्र परिट समाज से, रजक समाज से, धोबी समाज से, पूरे देश के धोबी समाज से निवेदन करता हूं, संगठित रहिए, एकत्रित रहिए, अपनी शक्ति को बिखेरना नहीं है, अपनी ताकत को बनाए रखे, क्योंकि बाबा भीमराव अंबेडकर जी संविधान निर्माता ने कहा था जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी। तो अपनी हिस्सेदारी लेने के लिए अपनी भागीदारी, अपने स्वरों की गिनती बिल्कुल मजबूती के साथ, एकता के साथ रखिए। और जहां भी पूरे देश के अंदर रजक के नाम से, धोबी के नाम से, परिट नाम से आवाज लगती है तो पूरे देश के रजक समाज को, परिट समाज को, धोबी समाज को वहां पहुंचना चाहिए और अपनी शक्ति को दिखाना चाहिए। श्री संत गाडगे बाबांना विनम्र अभिवादन। आणि आज शिर्डीमध्ये जे अधिवेशन आहे, अधिवेशन कशासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना आणि परेड धोबी सेवा मंडळ, परेड धोबी समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी हे अधिवेशन, 12वे अधिवेशन पवित्र क्षेत्र शिर्डी येथे भरलेले आहे। तर या अधिवेशनाला माझे पती श्री कैलासवासी रमाकांत शेठ कदम, स्वर्गवासी रमाकांत शेठ कदम यांनी समाजाला, संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राला जे त्यांनी स्वतःच हृदयापासून प्रेम केलं आणि समाजाला जे समाजाला, धर्मशाळेला, समाज बांधवांना, सगळ्यांना जे प्रेम दिलं, त्यांनी समाज हीच आपली संपत्ती अशी मानली आणि समाजावर प्रेम केलं। आणि त्यांचं एक स्वप्न होतं की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या, आणि ते स्वप्न आज पूर्ण करण्यासाठी आज त्यांच्या पाठीमागं त्यांचं जे समाजासाठी जे अपूर्ण राहिलेलं आहे आरक्षणाचं काम आणि समाज बांधवांना जे मदत करण्याचं, हे त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज उभी राहिले आहे आणि त्या स्वप्न मी त्यांचे समाज बांधवांना कधीही माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी, माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी मदत करणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी त्यांच्याविषयी आज त्यांना श्रद्धांजली दिली आणि त्यांच्याविषयी जे आज पुस्तक लिहिलं, ज्ञानेश्वर नाना गवळी आणि सौ संगीताताई नाना गवळी, आणि आधी जे समाज बांधवांनी त्यांच्यावर जे पुस्तकात स्मरणिकाचं आज प्रदर्शन केलं त्याबद्दल मी संपूर्ण समाज बांधवांचे आणि जे आलेले जे मान्यवरांचे त्यांचे आज मी आभार मानते। माझ्या आज एवढ्या मोठ्या स्मृतीस रमाकांत शेठ माझ्या पतींना जे त्यांनी आज त्यांच्याबद्दल त्यांना जे न्याय दिलंय समाजाविषयी, आज त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं रग मध्ये त्यांचं नाव, प्रत्येक समाज कार्याला त्यांच्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीकडून त्यांच्या तोंडातून आज त्यांचं रमाकांत शेठ हे नाव येतं, याचा मला खूप मोठा अभिमान आहे। आणि मी सगळ्या समाज बांधवांच्या आज आलेल्या अधिवेशनाच्या लोकांचे, सर्वांचे, आज महिला भगिनींचे आणि महिला मंडळ आणि माझ्या ज्या बहिणी आणि आलेल्या कार्यकारी मंडळी आणि हरियाणावरून जे आलेले खत्री साहेब यांनी चांगल्या प्रकारे जणांना मार्गदर्शन केलं, खूप छान मार्गदर्शन केलं। त्याबद्दल मी त्यांनी अमूल्य वेळ देऊन आपले आज या अधिवेशनाला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन। 9 मार्च शिर्डी साईनगरीमध्ये भारतभरातून समाज बांधव जमा झालेली होती। हरियाणामधून आलेले होते, गोव्यामधून आले, इकडे कर्नाटक बेळगावमधून आलेले होते आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधून सर्व समाजाचे बंधू आणि भगिनी आलेले होते। तर साधारण जे अपेक्षित होतं आम्हाला की महाराष्ट्रातून आम्ही जे 36 जिल्हे महादौरा केला, गेले 1.5 महिन्यापासून आम्ही गावोगावी जिल्हावाईज फिरत होतो, त्याचं फळ या आज साईबाबाच्या नगरीमध्ये आम्हाला ते जाणवलंय। आणि महाराष्ट्रातून नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण विभाग, विदर्भामध्ये अकोला, चंद्रपूर या भागातून मोठ्या प्रमाणात लक्झरी बस आणि 4 व्हीलर गाड्या घेऊन बरेचसे लोक वाहनांनी, स्वतःच्या वाहनांनी, काही रेल्वेने विदर्भातून आलेले बरेचसे लोक विदर्भातून आलेले होते आणि त्यांची सर्वांची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था आमच्या अहिल्यानगर परिट धोबी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेली होती। आणि सर्वांना हा जो कार्यक्रम आज झाला महाअधिवेशनाचा,
सर्व समाज बांधवांच्या मुखातून एकच वाक्य आलं का सर्वात मोठं महाअधिवेशन महाराष्ट्रामध्ये 1 नंबरनी शिर्डीमध्ये झालंय। आज आमची सर्व अधिवेशनामध्ये समाजाबद्दलचे जे लॉन्ड्री व्यावसायिक आहे त्यांच्याकरता शासनाकडे सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक ऊर्जा म्हणजे लाईट बिल त्यांना इंडस्ट्रियल दर्जा द्यावा। सरकारने 90% सबसिडीवर सौर ऊर्जाचे प्रकल्प द्यावे, या शेतकऱ्यांना जसे देतात त्याप्रमाणे आमच्या गरीब समाजाला यांना सुद्धा लॉन्ड्री व्यवसाय करता 25 ते 50 किलोवॅट पर्यंत त्यांनी सौर ऊर्जेचे प्रकल्प द्यावे असं सरकारला आम्ही म्हणजे मागणी केलेली आहे। त्यानंतर आमच्या समाजाला 18 राज्यामध्ये आमचा समाज SC मध्ये आहे आणि फक्त 5 राज्यामध्ये त्याचं महाराष्ट्रासह फक्त OBC मध्ये आहे। ही बरीच दिवसाची मागणी आमची आणि आमच्या पूर्वी आमच्या समाजाला महाराष्ट्रामध्येही SCचा दर्जा होता, परंतु 1960 पासून तो दर्जा कमी झाला। त्यावेळेस कुणी आमच्या अशिक्षित असल्यामुळे कोणत्याही लोकांनी त्यांच्यापर्यंत सरकारचं पण गेले नाही, त्या जे अर्थ कोणी त्यांना समजलं नाही, त्यामुळे तो आमचा केवळ अशिक्षित समाजामुळे आमच्या आरक्षण गेलेलं आहे। त्या आरक्षणाकरता आम्ही भांडे समिती यांचं समिती तयार करून आम्ही शासनाकडे कायम याचा पाठपुरावा करत आहोत। त्याचा आतापर्यंत आमच्या 2-3 संघटना आहेत, सगळ्या संघटना शासन दरबारी आम्ही मागणी केलेली आहे। मागणी आमच्या समाजाला SCचा दर्जा द्यावा आणि या सवलती द्याव्यात, याकरता आम्ही शासन दरबारी मोर्चे उपोषण निवेदन सगळ्या प्रकारची आमची प्रक्रिया केलेली आहे आणि करीत राहू। यापुढेही आमच्या या बैठकीत सगळ्या समाज बांधवांनी समाजापुढे येणाऱ्या अधिवेशन वेळेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरळ मार्गाने उपोषण करून मोर्चे करून आम्ही आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत। तर आम्ही याची मरेपर्यंत माघार घेणार नाही। आमच्या समाजाला जी मिळालीच पाहिजे ही आमची अधिवेशनाची प्रमुख मागणी आहे। त्या गाडगे महाराज यांचं कार्य पाहता त्यांचं स्वच्छतेचं फार मोठं कार्य होतं। पूर्वी आपले R.R. पाटील यांनी स्वच्छता अभियान त्याला गाडगे बाबा स्वच्छता अभियान नाव दिलं होतं। त्यानंतर या आताच्या काळामध्ये ते अभियान बंद करून आम्ही पुन्हा त्या अभियानाचं नाव स्वच्छता अभियान पुन्हा द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे। एक तर आमच्या समाजाला आतापर्यंत कुठले संत नव्हते, हेच गाडगे बाबा हे शेवटचे संत आहेत। तर आमची त्या करतात बाबाच्या त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, त्या दिवशी त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी या दिवशी शासकीय सुट्टी मिळावी हाही आम्ही ठराव त्यांच्याकडे दिलेला आहे। म्हणजे जी वीज आहे शेतकऱ्यांना दिली जाते, हो जशी शेतकऱ्यांना दिली जाते सबसिडीवर दिली जाते 80% 90%, जशी त्यांची शेती हा व्यवसाय आहे तसा आमचा लॉन्ड्री हा व्यवसाय आहे। या लॉन्ड्री व्यवसायावरच आमचा प्रपंच चालतो, आमच्या गरीब लोकांचे पोट त्याच्यावर चालतात। तेव्हा आमची सरकारकडे ही महत्वाची मागणी आहे का आमच्या सरकारने आमचा ही शेती समजून लॉन्ड्री व्यवसाय हा शेती समजून त्यांना शेतकऱ्यासारख्याच सवलती मिळाव्या। महाराष्ट्रामध्ये आपण OBC मध्ये आहोत, हो काय मागणी? आम्ही OBC मध्ये आहोत, परंतु आम्ही पूर्वी याच्या अगोदर 17 राज्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही SC मध्ये आहोत त्याप्रमाणे आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये SC मध्ये आहोत। SC मुळे नसल्यामुळे कॅटेगरीमध्ये आम्हाला पुढे आरक्षणाचा फायदा मिळत नाही। आमची पुढे शिकलेली मुलं असतात, त्या मुलांना 1-2 मार्क कमी पडले तर त्यांना OBC दर्जामधून त्यांना कोण कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे,
रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।